ते बघा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू घेऊन काढला क्षेत्ररक्षक धावतोय तिकडे चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू तिकडे थांबणार नाहीये. चेंडू वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. एक चांगला स्क्वेअर कटचा फटका इथे पाहायला मिळालाय संजय धिंडाच्या बॅटमधून. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण जीव की प्राण. थँक्यू. यानंतर आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल आणि एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. 3 ओव्हर नंतर टॉस हा केला जाईल. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा दोन्ही संघाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे आणि संघनायकाला विनंती असेल की आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन आपण थांबायचं आहे टॉस करण्याकरता. साईडला हा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक संदीप भावर तिकडे चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली. स्ट्राईक आता रोटेट झालेली आहे आणि धीरज आता स्ट्राईक वरती आलाय. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती लागल्यात. चेंडू टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असलेल्या षटकामध्ये पहिल्या सामन्यात जगदंब स्पोर्ट्स बेंडपाडा संघाने विजय मिळवला. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय साई कृपा भोली संघाने विजय मिळवला आणि ही दुसऱ्या फेरीतील ही लढत आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आणि खेळाडूंसाठी देखील खुश खबर आपण पाहतोय. आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला APL ही पाहायला मिळणार आहे. इथे बघा ऑन साईडला खूप चांगला फटका खूप चांगला प्रहार आणि हा चेंडू सरळ निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. गावागावान खुल्ला मैदान पोरची कसरची होते धमाल. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 17 या आकड्यावरती 17 धावा. बघा येत्या 17 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत आपल्याला APL चा महासंग्राम हा पाहायला मिळणार आहे. इथे बघा टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे आणि बघा खूप चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. अखेरीस शेवटच्या बॉलवरती यश मिळालंय सिद्धेश घुटे याला फलंदाज. होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. सतरा धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकात आपण पाहतोय 17 धावा. आपण
बघा बॅटचं एज कदाचित लागला असतो तिकडे, पण बॉम्ब चेंडू हा कॅरी केला गेला असा विकेट किपरच्या हातामध्ये. आणि हा चेंडू इकडे निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 17. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडबाल संघाचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. योगेश बरफ यांचं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ते बघा एक वेगवान चेंडू इथे देखील टाकला गेलाय. साहिल वझरे हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या षटकात धावा खर्च झाल्या असताना या षटकात कमबॅक करण्याचा प्रयत्न. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. ही इनिंग संपल्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल आणि एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. खोलवेटपाचा चेंडू चेंडूला खोदून काढलाय. एक धाव कंप्लीट. तुषार आलाय तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली. बघा ज्या प्रकारे साहिल याचं रिॲक्शन आहे. साहिलकडे संधी होती तिकडे चेंडूला फील्ड करण्याची, मात्र चेंडू जास्त गतीने त्याच्या डोक्याच्या वरनं निघून गेला आणि आपण पाहतोय एक धाव ही कंप्लीट झाली. धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. 18 रन्स 18 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. ते बघा इथे देखील एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. क्रॉस बॅटेड हा फटका खेळायचा होता मिलिंद धिंडा याला, मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू हा निर्धाव येतोय. साहिल वझरे आणि या षटकात कमबॅक केलाय. पूर्णतः कमबॅक झाला मी तर म्हणेन. ते बघा फुलटॉस चेंडू चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. डी मध्ये एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो झाला, मात्र थ्रो खराब. बघा थ्रो चांगला झाला होता, मात्र तिकडे चेंडूने उचली घेतली, अचानक उचली घेतली आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरनं निघून गेला. बघा चेंडू जर हातामध्ये जर आला असता कदाचित मिलिंद हा अडचणीमध्ये सापडला असता. या 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 20 या आकड्यावरती. 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू इथे टाकला गेलाय. बॅटचा एज लागलाय. आउटसाइड एज आणि साईनाथ भावर याने खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 20 धावा. मारी जमान जो तो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. शॉट मारी जो मान जातो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय थँक्यू तो थँक्यू डीजे. चला जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या फटाफट. आणि पुढच्या 2 संघांना विनंती असेल की आपला कॅप्टन पाठवून द्या. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल आणि एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आपले कॅप्टन पाठवून द्यायचे टॉस करण्याकरता. या षटकानंतर टॉस केला जाईल. हे दुसरं षटक आपण पाहतो. 2 षटक कंप्लीट झालेत. हे तिसरं षटक आता मार्गस्थ आहे आणि तिसरं षटक टाकण्याकरता हर्षल भावर हर्षल पुन्हा एकदा आपण पाहतोय या इनिंग मध्ये सज्ज झालाय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा टाकला होता. चेंडूला खोदून काढलेला आहे. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक. बघा क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फेकी देखील तेवढे सुरेख. खूप चांगला थ्रो झालाय आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे कुमार धिंडा. बॅक टू द डग आउट. थँक्यू डीजे. कुमार हा धावचीच्या सुरुवात बाद झालाय. नव्याने बॅटर किरण आलाय. किरण बरतडे.
इथे बघा लेगिस्टी सोडून जाणार हा चेंडू आहे. पंचाने दोन्ही समांतर दाखवलेत. वाईट चेंडूची नोंद झालाय, वाईट बॉल. इथे आपण पाहतोय एक एक्स्ट्रा धाव ही धाव फलकावरती नोंदवली गेलेली आहे. धाव संख्या 22 या आकड्यावरती आपण पाहतोय 22 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. वेगवान चेंडू, तेज तर्रार हा चेंडू टाकला गेलाय. किरण भरतडे आपण पाहतोय जो स्ट्राईक वरती आहे आणि धाव चेंडू खेळून काढतोय. च्या मॅच मध्ये एक खणखणीत षटकार देखील ठोकला होता किरण याने, मात्र त्याला इथे थांबवून ठेवलंय, पूर्णतः रोखून ठेवलेला आहे. इथे बघा इथे देखील एक चांगला चेंडू टाकला गेलाय. इथे बघा काय घडलंय काय बिघडलंय तर एक धाव घेण्याची संधी, चोरटी धाव इथे कंप्लीट केलेली आहे. बघा लेझी क्रिकेट, स्ट्राईक रोटेट झालेली आहे. संजयाचं लक्ष होतं, विकेट किपरचं लक्ष नव्हतं आणि बघा एक चोरटी धाव इथे कंप्लीट झालेली आहे. आणि आता संजय हा स्ट्राईक वरती आलाय. बघा किरण हा निर्धाव चेंडू खेळून काढत होता आणि पाहतोय की स्ट्राईक रोटेट झाली. एक धाव आली. धावसंख्या आता 23 या आकड्यावरती. हर्षल भावर आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन जाईल. संजय करता इथे बघा मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक संदीप भावर चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि बघा खूप चांगला झेल देखील त्याने पकडलाय. फलंदाज बाद. इथे विकेट मिळवली गेले संजयाची. आता नव्याने बॅटर नवनाथ आलेला आहे, नवनाथ गहिला. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील, या इनिंग मधील. एकविरा स्पोर्ट्स वाकीवाडा संघाला विनंती असेल आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. तर आमच्या टॉस बॉक्स मध्ये कॅप्टन पाठवून द्यायचे आहेत टॉस करण्याकरता. नवनाथ गहिला न्यू बॅटर इन झालाय, स्ट्राईक वरती असेल. पहिल्या षटकात आपण जर बघितलं तर 17 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर साहिल वझऱ्याचं षटक आणि आता हर्षल भावर. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली षटक आतापर्यंत त्यांनी टाकलेत. उलटा चेंडू इथे बघा तुषार आलाय आणि 1 हँडेड हा झेल पकडण्याचा प्रयत्न तुषार याचा असफल ठरला. आणि बाजू या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाब्याने धावसंख्या आता 25 या आकड्यावरती. 25 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा एक बॉल बाकी या षटकामध्ये. एखादा जर मोठा फटका येतो शेवटच्या बॉलवरती तर एक सन्मानजनक स्कोर आपल्याला या पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळू शकतो. बघा मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे, यष्टरक्षक धावतो तिकडे. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि बघा रेफर केलाय पंचांनी. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. बघूया 2 धावा कंप्लीट झाल्यात की नाही. एक धाव तर कंप्लीट झालाय, तर ही दुसरी धाव कंप्लीट झाले की नाही हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला गेलाय. हॅलो चेक. सुभाष दादांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूनं तांबडमाल खूप खूप शुभेच्छा, दुसऱ्या बाजूनं आहे वाकीपाडा, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आहे. तर टॉस करतोय सुभाष दादांच्या शुभ हस्ते. एका बाजूनं आहे कारखानपाडा, दुसऱ्या बाजूनं आहे साई माऊली.
टॉस या ठिकाणी कौल केला जाते. उडवा वाकीपाडा संघाच्या मध्ये कारखानपाडा असं सांगितलं होतं, मात्र आलाय साई माऊली. दादा तुम्ही बसून घ्या, विनंती असेल आपल्याला. तर आलाय साई माऊली चषक 2026. तांबडमाल संघ टॉस जिंकला, काय स्वीकाराल? बॅटिंग. बॅटिंग स्वीकाराल. शुभेच्छा असेल, जास्त वेळ नाहीये. तर तुम्हाला सुद्धा शुभेच्छा वाकीपाडा संघ. तर दोन्ही संघांनी आपल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत. दोन्ही संघांना विनंती असेल, मात्र चला फलंदाज ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. आमचे पंच सुद्धा या ठिकाणी आहेत. थोडसा लवकरात लवकर आपण विनंती करतोय मॅच लवकरात लवकर सुरू करण्याची, कारण की भरपूर उशीर होत आहे. आणि फलंदाज हा बाद आहे हे लक्षात असू द्या. ही एकच धाव असेल. बघा शेवटच्या बॉलवरती रनआउट झालेला आहे नवनाथ, म्हणजे 27 धावा. सव्वीस धावा धावफलकावरती लागल्या. 27 धावांचं टार्गेट हे ठेवलेलं आहे. 18 चेंडू आणि 27 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत, म्हणजे 9ची सरासरी राखावी लागणार आहे साईकृपा बोलींच्या संघाला. यानंतर एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल या दोन संघादरम्यान एक बिग फाईट, बिग मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तांबडमाल संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी आणि बॅटिंग करण्यासाठी एकविरा बॅटिंग घेतलेली आहे. लक्षात घ्या आपल्याकडे 2 खेळाडू कक्ष आहेत, तुम्हाला दोन्ही मधून एक निवडायचा आहे. जो टॉस जिंकेल त्याला निवडायचं आहे की कुठल्या खेळाडू कक्षामध्ये तुम्ही बसणार आहात. सर्व संघाने लक्षात घ्यायचं आहे, जो संघ टॉस जिंकेल त्याला खेळाडू कक्ष निवडायचा अधिकार कमिटीने दिलेला आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. इथे बघा कव्हर क्षेत्रामध्ये पहिला चेंडू खेळून काढणार क्षेत्ररक्षक कुमार तिकडे धावतोय. कुमार पोहोचू शकणार नाहीये, चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय सिद्धेश याने. इथे बघा उसली घेणारा चेंडू होता, पुलचा फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न बघा, सिद्धेश किती वेगाने धावलाय. त्याला देखील माहिती की या थ्रो येई तोपर्यंत 2 धावा या पूर्ण होऊ शकतात आणि या 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावा पूर्ण धावसंख्या आता 2 ने 6 या आकड्यावरती. प्रति षटकामागे 9 धावा कंप्लीट करायच्या आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा आलेल्या आहेत. नवनाथ याचं हे षटक थोडस निर्णायक ठरणार आहे. ते बघा खूप चांगला फटका आहे, खेळला गेलाय सिद्धेश कडनं. लेग इष्टीवरती हा चेंडू होता आणि बघा टायमिंग साधलेला आहे सिद्धेश आणि चेंडूला सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलेला आहे 6 धावांकरता. थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षकाला विनंती आहे की आपण बाउंड्रीच्या बाहेर जाऊ नका, आपले बाउंड्री पंच तुम्हाला चेंडू आणून देतील. लक्षात घ्या, क्षेत्ररक्षकांना विनंती असेल की बाउंड्रीच्या बाहेर जर चेंडू जर जवळ असेल तर घेऊन या, जर जास्त लांब गेला असेल तर आपण जाऊ नका. आपले बाउंड्री पंच तुम्हाला तिकडे चेंडू आणून देतील. तर हा षटकार आला, धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. इथे बघा चेंडूला कव्हर पॉइंट मध्ये खेळून काढले डीप मध्ये क्षेत्ररक्षक कुमार. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी आणि पुन्हा एकदा 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. बघा पहिल्या मॅच मध्ये सिद्धेश लवकर बाद झाला होता, मात्र या मॅच मध्ये बघा समजदारीने क्रिकेट खेळतोय, सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना पुन्हा एकदा 2 धावा
इथे पळून पूर्ण केला गेला. धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. या पहिल्या षटकात आपण पाहतोय या सामन्याचे चित्र पूर्णपणे पलटवलेलं आहे सिद्धेशाने. चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. पुन्हा एकदा फक्त हलक्याने हा चेंडू इथे खेळून काढला गेला. कुमार आहे तिकडे, एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता होणार नाहीये कारण कुमार थोडासा जवळ आला होता तिकडे. लगेच चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचला आणि एक धाव घेण्याची संधी ही त्यांनी पूर्ण केली. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 15 या आकड्यावरती. म्हणजे अजूनही 12 धावींची गरज आहे मॅच जिंकण्याकरता. इथे बघा बॅटचा एज लागलाय. यस, एज लागलाय. तुषारने रस्ता धरलाय डगआउटचा. फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळालेली आहे आणि आपण पाहतोय षटक संपलंय पहिलं. धावसंख्या 15, गडी बाद झाला 1. मिलिंद आलाय दुसरं षटक टाकण्याकरता. आता 12 चेंडू आणि 12 धावींची गरज आहे मॅच जिंकण्याकरता. 12 चेंडू 12 धावा. बघा कालच्या दिवसामध्ये बेलकेडी संघाने धावा डिफेंड केल्या होत्या. 12 चेंडूमध्ये 11 धावा डिफेंड झाल्या होत्या या मैदानावरती कालच्या दिवसामध्ये. इथे बघा पहिला चेंडू फुलटॉस टाकलाय. संजय धिंडा आहे तिकडे. एक सिंगल धाव इथे मिळेल. या सिंगल धावेने आपण पाहतोय धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अनिकेत आता स्ट्राईक वरती आपण पाहतोय. 11 चेंडूमध्ये आता 11 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. फुलटॉस चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. आणि पंचांनी रेफर केलंय. बिमर करता का पंच? यस, बिमर करता हा इथे रेफर केला गेलाय. नो बॉल असेल. बघा आता सायरन इथे वाजलेला आहे म्हणजे समजायचं की हा चेंडू नो. उलटा चेंडू ऑन साईड इथे फटका केला. सुनील आहे तिकडे. सुनीलने चांगल्या प्रकारे चेंडू फील्ड केला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. फेकी थोडीशी उशिराने झाली आणि पाहतोय की या 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावा आणि या 2 धावण्याची धावसंख्या धावून पोहोचलेली आहे ती म्हणजे 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि आता मॅच
जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता आहे. ते बघा ज्या प्रकारे चेंडू इथे टाकला गेलाय, धावून दिले का चेंडू टाकला गेलाय. पंचांची दुनिया समांतर इथे दिसत आहेत. आता फक्त 5 धावा इकडे मॅच जिंकण्याकरता बनवायच्या असतील. जगदंबा स्पोर्ट्स पिंटपाडा संघाच्या आपण धावा जर बघितल्या तर कुठेतरी कमी धावा या धावफलकावरती लागल्या आणि त्याचा पाठलाग करत असताना बोलिंग संघाने पहिल्या षटकात पूर्ण चित्र त्याचं स्पष्ट केलं आणि आता 5 धावांची आवश्यकता आहे. लॉकरमध्ये हा चेंडू टाकलाय. कमबॅक मिलिंद याचं बघा इकडनं अजूनही मॅच संपलेला नाहीये, कारण कालच्या दिवसामध्ये 12 चेंडूमध्ये 11 धावा या डिफेंड केल्या होत्या सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडे या संघाने. ते होऊ शकतं जर चांगले प्रयत्न केले, चांगले बॉल टाकले तर होऊ शकतात. मात्र सध्या तरी पोलीस संघाचा पकडा थोडासा भारी दिसतोय आणि इथे पुन्हा एकदा नो चेंडू इथे पंचांनी घोषित केला आहे आणि आज सामना फिनिश झालेला आहे. तर हार्ड लक जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. साई कृपा बोलिंज.